इस्रायल आणि इराण युद्धासंदर्भातली सगळ्यात मोठी बातमी आता आपण बघूयात। अमेरिकेने सुद्धा इराणच्या 3 आण्विक तळांवरती हल्ले केलेत। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या हल्ल्यांची माहिती दिली। यामध्ये फोर्डो, नातांज आणि एस्फहान या 3 आण्विक तळांवरती हल्ला करण्यात आला। हल्ले करून आमची विमानं परतली आहेत। आता शांततेची वेळ आहे। इराणनं आपलं हे युद्ध थांबवावं असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। इराणचा फोर्डो आण्विक तळ हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय। इराण आणि इस्रायल या युद्धामध्ये 10व्या दिवशी अमेरिकेनं उडी घेतली आहे। खरं तर परवाच ट्रम्प यांनी इराणला 2 आठवड्यांची मुदत सुद्धा दिलेली होती। ट्रम्प सुट्टीवरती होते, पण वॉशिंग्टनला जाऊन त्यांनी एक बैठक घेतली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची सोबत आणि या बैठकीनंतर अशा पद्धतीच्या हल्ल्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या हल्ल्याच्या नंतर नेत्यानाहू आणि ट्रम्प यांनी फोनवरून चर्चा केली अशी ही माहिती समोर येते आहे। या हल्ल्याच्या वेळेला GBU-57AB हे बॉम्ब वापरण्यात आले, तर B-2 बॉम्बर विमानांनी या बॉम्ब सोबत तब्बल 44 तास प्रवास केलाय। 18,000 किलोमीटरचं अंतर पार करून फोर्डोचा आण्विक तळ हा उद्ध्वस्त करण्यात आला। अमेरिकेच्या हल्ल्याचा खर्च $2.1 अब्ज असल्याची माहिती मिळते। B-2 बॉम्बर विमानांच्या ही जी विमानं होती ती रडारच्या नजरेला सुद्धा सापडली नाहीत। फोर्डो आण्विक तळांवरती 6 बंकरभेदी बॉम्बनं हल्ला करण्यात आला। एक बंकरभेदी बॉम्ब हा 13 ते 14 टन इतक्या वजनाचा होता। थेट भूगर्भापर्यंत जाऊन फोर्डोमधला आण्विक तळ उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। नतांज आणि इस्फहानच्या तळांवरती 30 टॉमहॉक क्षेपणास्त्रांनं हल्ला करण्यात आलाय। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने सुद्धा आता पुन्हा एकदा इस्रायलवरती क्षेपणास्त्रांचा मारा करायला सुरुवात केलेली आहे। राजधानी तेल अवीव आणि हैफावरती क्षेपणास्त्रांनी हल्ला केला जातोय। इराणनं आंतरखंडीय क्षेपणास्त्रांनी हा हल्ला केलेला आहे। इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये सध्या सायरनचे आवाज घुमू लागलेत। 25 क्षेपणास्त्रांनी इराणने इस्रायलवरती मारा केलाय। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून आता 2 वेळा या क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आलाय। अमेरिकेने हा हल्ला केला आणि यानंतर येमेननं इराणच्या बाजूनं या सगळ्या संघर्षामध्ये आता उडी घेतली आहे। अमेरिकेच्या जहाजांवरती हल्ला करण्याची घोषणा आम्ही अधिकृतपणे युद्धामध्ये उतरत आहोत असंही येमेननं म्हटलेलं आहे। लाल समुद्रामधली जहाजं हटवा असाही अमेरिकेला इशारा देण्यात आलाय। जहाजं आणि युद्धनौकांवरती हल्ला करण्याची धमकी सुद्धा येमेननं दिलेली आहे। तर अर्थातच आता इराण सुद्धा या सगळ्याला उत्तर देण्यासाठी इशारा देताना दिसतोय। इराण इंटरनॅशनल या वृत्तपत्रामधून थेट इशारा दिला जातोय अमेरिकेला, आता उत्तर देण्याची आमची पाळी आहे। आधी बहरीनमधल्या अमेरिकेच्या नौदलाच्या तळांवरती हल्ला करा। बहरीनवरती हल्ला केला तर जहाजं फिरकणार नाहीत। अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मन जहाजांना जागाच मिळणार नाही असं इराणकडून सांगण्यात आलंय। तर इराणच्या सर्वोच्च नेत्यानं सुद्धा आता अमेरिकेला इशारा दिलेला आहे। अमेरिकेला आता अभूतपूर्व असं प्रत्युत्तर मिळेल असा इशारा देण्यात आलाय। कधीही झालं नाही इतकं मोठं अमेरिकेचं नुकसान होईल असा इशारा देण्यात आला। तर तुम्ही हे युद्ध सुरू केलंय आणि आम्ही या युद्धाचा शेवट करू अशी धमकी आता इराणनं दिली आहे। सरकारी चॅनल्सच्या माध्यमातून अशी धमकी दिली जाते। प्रत्येक अमेरिकन आणि त्यांचा जवान आता आमचं लक्ष्य आहे अशी एक धमकी इराणकडून अमेरिकेला देण्यात येते आहे। तर आपण बघतोय इराणकडून आता धमक्या द्यायला सुरुवात झालेली आहे। एकीकडे सरकारी वृत्तपत्रामध्ये आता आम्ही उत्तर देण्याची आमची पाळी असं इराण म्हणतोय, तर सरकारी चॅनलवरती सुद्धा इराणकडून वेगवेगळ्या धमक्या दिल्या जात आहेत। तुम्ही ही सुरुवात केली आहे, शेवट आम्ही करू असंही इराणनं म्हटलंय। तर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे इराणचा जो सर्वोच्च नेता आहे त्याने अमेरिकेचं आम्ही अभूतपूर्व असं नुकसान करू असाही इशारा दिलेला आहे। तर आपण बघतोय की अमेरिकेनं आता इराणवरती हा हल्ला केलेला आहे आणि धमक्यांची भाषा सुद्धा आता सुरू झालेली आहे। एकूणच हे जे युद्ध सुरू होतं यामध्ये 10व्या दिवशी अमेरिकेनं उडी घेतली आणि 10 जे आण्विक तळ होते या 10 आण्विक तळांवरती हा हल्ला करण्यात आलेला होता। आपण याची दृश्य सुद्धा पाहूया। 3 आण्विक तळ 10 दिवसांच्या नंतर हा हल्ला करण्यात आला आणि 3 आण्विक तळ उद्ध्वस्त करण्यात आले। सुरुवात आम्ही केली, शेवट आम्ही करू, खोमेनी यांनी हे म्हटलेलं आहे। तर डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा इशारा दिलेला आहे। या हल्ल्याच्या नंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला उद्देशून भाषण केलंय।
इराण मध्य आशियामधल्या दहशतवाद्यांचा सगळ्यात मोठा पोशिंदा आहे असा एक आरोप त्यांनी केलाय। इराणनं शांतता प्रस्थापित करावी, अन्यथा इतर ठिकाणी हल्ले करायला मिनिट सुद्धा लागणार नाही असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला। A short time ago, the U.S. military carried out massive precision strikes on the 3 key nuclear facilities in the Iranian regime: Fordo, Natanz, and Esfahan. Everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise. Our objective was the destruction of Iran's nuclear enrichment capacity and a stop to the nuclear threat posed by the world's #1 state sponsor of terror. Tonight I can report to the world that the strikes were a spectacular military success. Iran's key nuclear enrichment facilities have been completely and totally obliterated. With all of that being said, this cannot continue. There will be either peace or there will be tragedy for Iran far greater than we have witnessed over the last 8 days. Remember, there are many targets left. Tonight's was the most difficult of them all, by far, and perhaps the most lethal. But if peace does not come quickly, we will go after those other targets with precision, speed, and skill. Most of them can be taken out in a matter of minutes. There's no military in the world that could have done what we did tonight. Not even close. There has never been a military that could do what took place just a little while ago. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धाडसी निर्णयाचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी कौतुक केलेलं आहे। पाहूयात। Congratulations, President Trump. Your bold decision to target Iran's nuclear facilities with the awesome and righteous might of the United States will change history. In Operation Rising Lion, Israel has done truly amazing things. But in tonight's action against Iran's nuclear facilities, America has been truly unsurpassed. It has done what no other country on earth could do. History will record that President Trump acted to deny the world's most dangerous regime the world's most dangerous weapons. His leadership today has created a pivot of history that can help lead the Middle East and beyond to a future of prosperity and peace.